आईले तिच्या जॉबवर सोडून दिल्यानंतर मी घरी आलो. मी म्हटलं एका घंट्यात जाच लागते आपल्याला, गाडी खाली ठेवून द्यावं म्हटलं, कायले वरतं चढावं म्हटलं, एवढा मोठा पहाड जाऊ द्या म्हटलं. मग त्याच्यानंतर घरी आलो मस्त आणि लेट उठलो ना भाऊ, तर चादर गिद्दर तशीच आहे खरकटीच. मग म्हटलं झटक झुटक करून घ्या म्हटलं मस्त, करून कारण का आपल्याला झोपा लागते ना. मग त्याच्यानंतर मी म्हटलं आंघोळ गिंघोळ शेवटी करून घेईन म्हटलं, पहिले डबा गिबा टिफिन वगैरे पॅक करून घ्या म्हटलं. आणि बॉटल गिटल भरल्याच होत्या आईनं, मग फ्रीजमधून काढल्या, बॉटल गिटल भरून घेतली. मग त्याच्यानंतर आठवलं की काल रात्रीचं म्हटलं बेसन होतं म्हटलं, बेसन तर तसं आवडत नाही म्हटलं, पण बेसनाचे पराठे तर आवडतेच म्हटलं. तर आई म्हणे एकच बनलेलं आहे म्हणे, खाऊन घेजो म्हणे. मी म्हटलं ठीक आहे ना म्हटलं. मग त्याच्यानं पाण्याचा आवाज आला, मग बाहेर जाऊन पाहिजे तर थेंब पाणी सुरू झालं होतं. मी म्हटलं कपडे काढाव की राहू द्या, कपडे काढाव की राहू द्या, वले आहे म्हटलं कपडे, जाऊ द्या म्हटलं, जाताना काढावं म्हटलं, तरी पण तर वायन तरी म्हटलं थेंबच पाणी आहे म्हटलं. मग त्याच्यानंतर मी जॉबवर आलो. तो तर काय, तर बिर्याणीचा शटर ओपन होता आणि कॅफेचं शटर बंद होतं. दादा म्हणे मला टाईमच नाही भेटला म्हणे, असं कर म्हणे तू उघडून घे म्हणे. म्हटलं ठीक आहे. मग चाबी गिबी घेतली, मग उघडून राहिलो होतो. तेवढाच मला आवाज आला कलकल. म्हटलं काय होतं पाहतोच म्हटलं बाहेर, तर इकडे पाय रे बा, मर जातवर हमला होऊन राहिला. म्हटलं अरे बापरे, झाली इज्जत म्हटलं डाऊन म्हटलं, कायच करावं म्हटलं त्या मायाबीन म्हटलं. त्याच्यानंतर मग हे गेल्यावर पाय रे बा, गोटे मोठे मारलो. साले का खोपड़ी तोड़ साले का